नमस्कार, विनास किचनमध्ये स्वागत आहे आपलं. आज आपण जगातला सगळ्यात सोप्यात सोपा केक तयार करतोय. मी असं एवढ्यासाठीच म्हणते, जे काही आहे त्याच्यातनं मी केक तयार करते. तर इथे माझ्या घरी टीन होता, टीनला मी तूप लावते, त्याच्याऐवजी तेल लावलात तरी सुद्धा चालेल. बटर पेपर होता म्हणून मी टाकलाय, साध्या वहीचा पेपर जरी असा कट करून टाकलात तरी सुद्धा चालेल. तर इथे बघा, 1 वाटी आपण मैदा घेतोय, त्याच्यानंतर अर्धी वाटी आपण वाटून घेतलेली साखर म्हणजे पिठी साखर घेतोय. माप व्यवस्थित लक्षात ठेवा. 2 चमचे आपण कोको पावडर टाकतोय. इथे तुम्ही कॉफी वापरली तरी सुद्धा चालेल. आणि 2 चमचे आपण मिल्क पावडर वापरतोय. आणि हे सगळं जे साहित्य आहे ना, ते चाळणीत व्यवस्थित चाळून घ्यायचं, असं मिक्स करायचं आणि व्यवस्थित चाळून घ्यायचं. चाळून घेतल्यानंतरच तुमचा केक चांगला होणार आहे. इथे बघा, आपण बेकिंग पावडर घालतोय अर्धा चमचा आणि ती सुद्धा व्यवस्थित अशी मिक्स करून घेतोय. 1 वाटी आपण दूध घेतलंय, पण मला ना दूध 1.25 वाटी लागलंय. 1 वाटीच दूध लागतं, पण कधी कधी सांगू शकत नाही, 1.25 वाटी पण लागू शकतं. तर मी दाखवते तसं बॅटर तुम्ही तयार करा. हे बघा, इथे दाखवलं मी, असंच बॅटर व्हायला पाहिजे. आणि त्यानंतर बघा, इथे आपण 1/2 वाटी तेल टाकतो याच्यामध्ये. माप जे आहे ते व्यवस्थित लक्षात ठेवा तुम्ही, आणि तेही व्यवस्थित असं मिक्स करून घ्या. पटापट पटापट मिक्स करायचं. असं थोडा मला वेळ लागलाय मिक्स करायला. तर इथे बघा, आपण अर्धा चमचा सोडा टाकतोय खायचा, आणि त्यानंतर ड्रायफ्रुट्स होते ते टाकलेत. आता हे सगळं मिश्रण जेव्हा आपण सोडा टाकतो ना, सोड्याच्या जागेवर तुम्ही इनो सुद्धा टाकू शकता. त्यावेळेस मात्र लगेचच अगदी 5 मिनिटात पटक्कन फिरवायचं. टीनमध्ये हे सगळं बॅटर ओतायचं. तवा आपण किंवा जो कुकर घेणार तो गरम करत ठेवायचा 5 मिनिटं अगोदर फास्ट गॅसवर. आणि जसंही हे टीनवरती ठेवलं की आपण गॅस बारीक करायचा. हा आपला टीन टॅप करायचा, कारण हवा असते ह्याच्यात, हवा काढून घ्यायची. आणि 35 मिनिटानंतर आपला किती जबरदस्त केक तयार झालाय बघा, एकदम स्पॉन्जी. मी तुम्हाला चेक करून दाखवते टूथपिकने. बघा, एकदम मस्तपैकी झालाय. आता आपण हा केक थंड झाल्यानंतर ह्याच्यातला काढून घेऊया. तर इथे केक आपला थंड सुद्धा झालाय, आणि मी असं साईडने बघा काढून घेते. आता आपण त्याला पलटी करूया एका प्लेटमध्ये, आणि मी तुम्हाला दाखवते किती स्पॉन्जी झालाय तो. तर असं केक करा तुम्ही. उद्या सुट्टी पण आहे, मुलं आवडीने खातील, कारण आमच्या घरात हा शिल्लक पण नाही राहिलाय, कारण मी एकदम छोटासाच केक तयार केलेला. तर असा केक नक्की करून बघा तुम्ही. आणि माझ्या चॅनेलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपण ह्याला कट करूया. बघा किती स्पॉन्जी झाला आहे तो. तर कट करून दाखवते तुम्हाला मी, आतमध्ये पण कसा झाला आहे तो. जे काही तुमच्या घरात असेल ते टाका आणि तुम्ही तयार करा हा केक. खूप जबरदस्त चवीला झालेला. हा बघा, आपला इथे कट करून सुद्धा झालाय. बघा किती आतमध्ये छान दिसतोय तो. हे बघा. तर असा केक तुम्ही नक्की करा. धन्यवाद.